या फाउंडरने मंदिरातील वेस्ट फुलांचा वापर करून एक असा लक्झरी प्रोडक्ट तयार केला जो आज 200 कोटींचा ब्रँड बनला आहे। गोष्ट आहे 2015ची। अंकित अग्रवाल आपल्या मित्रासोबत कानपूरच्या गंगा घाटावर धार्मिक विधी पाहत होते, पण त्यावेळी त्यांची नजर गंगेच्या प्रदूषणाकडे जाते आणि त्यांना जाणवतं की लहानपणापासून जी गंगा पाहत आले ते आता खूपच प्रदूषित झाली आहे। जेव्हा ते यावर रिसर्च करतात तेव्हा एक शॉकिंग गोष्ट समोर येते। मंदिरांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी फुलं गंगेचा एक मेजर पोल्युटिंग सोर्स आहे। दरवर्षी भारतात जवळपास 80 लाख टन फुले नद्यांमध्ये फेकली जातात। अंकित विचार करतात, जर या फुलांचं रिसायकलिंग करून अगरबत्ती सारखी प्रोडक्ट्स तयार केल्या तर गंगेचं प्रदूषणही कमी होईल, लोकल रोजगारही तयार होईल आणि एक मस्त बिझनेसही उभा केला जाऊ शकतो। या मिशनसह 2017 मध्ये ते सुरू करतात फुल। पण इथे अजून एक मोठं चॅलेंज होतं। अगरबत्ती हा एक कॉमोडिटी प्रोडक्ट आहे जो मंदिराबाहेर सहज 10-20 रुपयात मिळतो। मग असं काय झालं की फुलने अशा साध्या प्रोडक्ट पासून 200 कोटींचा ब्रँड तयार केला। फुलने प्रीमियम पॅकेजिंग आणि हटके ब्रँड स्टोरी वापरली। साध्या अगरबत्तीपेक्षा 3 ते 5 पट किंमत अधिक घेऊन त्यांनी लक्झरी गिफ्टिंग मध्ये आपली खास ओळख निर्माण केली। आज फुल 5 पेक्षा जास्त कॅटेगरीज मध्ये काम करत आहे आणि वर्षाला 50 कोटींचा रेव्हेन्यू कमावतोय। आणि इतकंच नव्हे तर आलिया भट्ट सारख्या सेलिब्रिटीनेही या कंपनीत इन्व्हेस्ट केला आहे।